दिशा मॅडमने तर सोडणार नाही मी आता. कुठे चालली? दिशा मॅडमकडं जा. याच्यात दिशा मॅडमची अजिबात काही चूक नाही. तू जर का ह्यो नालायकपणा केलाच नसता ना तर माझ्यावर ही वेळ आली नसती. कळतंय ना? बा तू असं नको ना बोलू. हे बघ मी 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 मुलगी आहे ना तुझी. प्लीज असं नको बोलू. बा हे बघ मला कळतंय की माझ्या गळ्यात हे जे मंगळसूत्र आहे ते त्याकडे तू वेगळ्या नजरेनं बघतोस. पण भाई विश्वास ठेव माझ्यावर. हे फक्त मंगळसूत्र नाहीये. हे आदित्य सरांचं रक्षा कवच आहे. बाप मी जर का हे गळ्यातनं काढलं ना तर आदित्य सरांच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि म्हणूनच मंगळसूत्र मी काढत नव्हते. बा तुला ऐकायचंय? मी नाही आहे मंगळसूत्र गळ्यातनं काढण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा काय काय झालं माहित आहे? काय काय? म्हणजे काय झालं आता? हे तू समजा सांगितलं ना की तुझा खोटेपणा झाकण्याकरता तू हे सगळं रंगून रंगून मला सांगतेस काय? अरे आईल्या मॅडमची पुण्य इतकी मोठी आहे आदित्य बाबांच्या माग. तुझ्या ह्या सुरक्षा कवचाची गरज काय? मंगळसूत्र तेवढं ते. प्लीज ठीक आहे. प्लीज ऐक ना माझं. मला ते मंगळसूत्र नाही थोड़ा धीर धर येता येता डॉक्टर. डॉक्टर आदित्यला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची गरज आहे का? काही गरज नाही. मी एकदा जखम चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सुमंत, आज माझ्या हातनं लय मोठी चूक झाली. मी आपल्या पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं आणि जाळून टाकलं. देव काय तू सुद्धा मला माफ करणार नाहीस? म्हणजे मी जे काही पाप केले ना त्याच्याकरता कुठलं प्रायश्चित्त घेऊ हेच मला कळत नाही. या हाताने मी ते मंगळसूत्र मी पाप केलं. बा तू बा काय करतोयस तू? माफ कर पोरी मला. काय झालं बाप म्हणून मीच माझ्या नजरेतनं उतरलोय आज. मी तुला ओळखायला चुकलो. खरं तर आजपर्यंत तू मालकांच्याच हिताचा विचार करत होती आणि मी करंटा बाप माझ्या मालकांचं रक्षक कवच नष्ट करून त्यांचा जीव धोक्यात घातला. आदित्य बाबा मला मामा म्हणतात, अहिल्या मॅडम मला भाऊ म्हणतात आणि मी त्यांच्याबरोबर दुश्मनासारखा वागलो. त्या दिवशी आदित्य बाबांवर मी हात उचलला
त्या ठिकाणी दुसरा कोणी मालक असताना तर मला नोकरीवरनं हाकलून दिलं असतं आणि घरातनं पण बाहेर काढलं असतं. पण आदित्य बाबांनी खाली केलेली मान वर करून माझ्याकडे बघितले नाही का, एका शब्दानं मला काही बोलले नाहीत ते. खरंच मी त्यांच्या जीवावर उठलो. मी पाप केले, मी पाप केले, पाप केले. ए बघ, तू स्वतःला त्रास करून नको घेऊस. एक पाप म्हणून तू कायमच बराबर होतास. तुझं नाही चुकलंय पा. जर कुणाचं चुकलं असेल तर ती मी आहे. मी चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणून तू सतत माझी काळजी करत आलास. मला तूच सांग ना बा, आपली मुलगी चुकू नये म्हणून जर कुणी विचार करत असेल तर त्यात चुकीचं काय आहे बा, सांग ना. तू योग्य तेच केलं आहेस. तुला तुझं इमान जपायचं होतं आणि त्यासाठी योग्य वाटेल ते मार्ग वापरलेस तू. तू नाही चुकलास बा, खरंच तू नाही चुकलास. फक्त या समण्यात बिचाऱ्या आदित्य सरांना भोगावं लागलं. मला तुझा त्रास कळतोय का? मी तुला म्हणलं ना, पाप घडलं माझ्या हातनं. म्हणजे आदित्य बाबांचं रक्षक कवच मी नष्ट केलंय ना. मग आपली जबाबदारी आहे त्यांची रक्षा करायची. आपण काहीतरी मिळून करायला पाहिजे त्यांच्याकरता. हा वय, खरंच सांगतोय मी. काय करावं लागेल तू मला सांग. हे समजा जे व्रत तू केलंस ते गुरुजींनी सांगितलं म्हणून केलं ना. मग त्यांच्याकडं त्याचा उपाय पण असेल ना. आपण काय करू, आपण उद्या सकाळी त्या गुरुजींकडे जाऊ आणि त्यांना सांगू याच्यावर काहीतरी उपाय असेल, उपाय सांगा आम्हाला. रडू नको बाळा, खरंच मी चुकलो. खूप दुखतंय का रे? नाही आई, तू उगाच टेन्शन नको घेऊस बरं. मी फक्त असं जरा स्ट्रेच करत होतो, बाकी काही नाही. आई, तू प्लीज माझी काळजी करू नको. काळजी करू नको काय म्हणतोयस? सतत संकट येत आहेत तुझ्यावर. ही फायनली ना आईचं काळज आहे. अस्वस्थ वाटणारच ना मला. अगं हो, मला मान्य आहे. मी आत्ता फक्त असं देवी आई, आदित्य सर कापी. आई, तू म्हणतेस ना की ते गुरुजींनी सांगितलंय माझ्या अवतीभोवती कुठलं तरी रक्षा कवच आहे जे जे माझी रक्षा करत आहे. मग नीट बघ, असेल अवतीभोवती इथेच कुठेतरी माझं रक्षा कवच. आदित्य, हं? काय चाललंय रे? अगं ती बघ, तुला जशी काळजी वाटते ना तशीच तिला पण काळजी वाटते. सांग तिला. पारू, तुला तुझ्या मित्राची काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण नको काळजी करूस. ही अहिल्यादेवी खंबीर आहे. मी माझ्या मुलाला काहीही होऊ देणार नाही. आणि गुरुजींनी आपल्याला कुलदेवतेला जाऊन महायज्ञ करायला सांगितलंय. त्याची तयारी कर. चला, मीही कामाला जाते. ओके. पारू, मला प्लीज ती कॉफी पास कर ना. मला ऍक्च्युली जरा
इकडे 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 बस. ते सर काय झालंय हा बारू प्लीज यार नको ना काळजी करू. आणि तू म्हणतेस ना की तुझ्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ते माझं रक्षा कवच आहे. आता मला काही होऊच शकत नाही. आदित्य सरांना कसं सांगू की मंगळसूत्र माझ्या गळ्यात नाही, म्हणून आता मला सावलीसारखं त्यांच्या सोबत राहावं लागेल. आदित्य सर, आता काय बी झालं तरी मी तुम्हाला एकटं नाही सोडू शकत. आता मंगळसूत्र नसलं तरी तरी मलाच तुमचं रक्षा कवच बनावं लागणार आहे. ओके प्रिया, आई का मी सावित्रीकडे ना एक लिस्ट दिली आहे, ती जरा एकदा क्रॉस चेक करून घे. सगळं सामान आलंय की नाही एकदा बघ, आणि हवं असेल तर डबल मागवून घ्या, पण कमी पडायला नको. हा अयो, कसली एवढी तयारी सुरू आहे? अगं, गुरुजींनी आदित्यसाठी आपल्या कुलदेवतेच्या उत्सवात महायज्ञ करायला सांगितलंय. महायज्ञ का? म्हणजे आज असं अचानक गुरुजींनी महायज्ञ करायला सांगण्यामागे नक्की काय कारण असेल? माहित नाही, पण माझा गुरुजींवर पूर्ण विश्वास आहे. आणि मला वाटतं की त्यांना काही गोष्टी दिसतात. ते ज्या गोष्टी सांगतात त्या आपल्या हिताच्याच असतात. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आदित्यवर काही संकट येणार आहे, आणि म्हणून त्याच्या रक्षणासाठी त्यांनी हा यज्ञ सांगितला असेल. ठीक आहे, एकदा फक्त सावित्री बरोबर ती लिस्ट क्रॉस चेक करून घे. होय, मी बघते. ठीक. त्या आदित्यचं रक्षा कवच तर मी नष्ट करून टाकलंय. आता तू कितीही यत्न कर अहिल्या, त्याला माझ्यापासून कोणीच नाही वाचवू शकत. आणि एकदा का आदित्य मेला रे मेला, मग तुला संपवायला मला फार वेळ लागणारच नाही. आता मला फक्त काहीही करून त्या महायज्ञाजवळ पोहोचायचंय, बस. मग तुझा खेळ खल्लास. काय झालं? तुम्ही असे सॅड फेसेस घेऊन का बसलात? दिशा, सॉरी, पण बिझनेस नाही वर्कआउट झाला ग. म्युन्सिपाल्टीवाले गाडी उचलून घेऊन गेले. काय? त्यांची हिम्मत कशी झाली? हा, हिम्मत कशी झाली दामिनी देवी किर्लोस्करची गाडी उचलून न्यायची? करेक्ट, मी पण असंच बोलले त्यांना. कशी हिम्मत होते दामिनी देवी किर्लोस्करची गाडीला हात लावायचा? नाही ऐकलं त्यांनी, घेऊन गेली माझी गाडी. हत्या. दिशा, तुझे कोणी चांगले लॉयर्स ओळखीचे आहेत का? म्हणजे आपण लिगली काही फाईट करू शकतो का त्यांच्याबरोबर? लॉयर्सची काय गरज आहे? तुमचंच काहीतरी चुकलेलं असणार आहे. आमचं? तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करायच्या आधी पूजा केली होती? पूजा नाही. न्यू सासूमो, तुम्हाला तर माहिती आहे ना, कोणतेही शुभ कार्य करायच्या आधी आपण एक पूजा करतो. तुम्ही कसं विसरलात? बरं असो, एक सासूमो आमच्या मंदिरात यज्ञ करतायत ना, आपण पण तिथे जाऊयात का? आपली पूजा उरकून घेऊ. देवानी एक संकेतच दिला होता वाटतं. आम्ही आशीर्वाद घ्यायचं विसरलो ना. पण ठीक आहे, आता आम्ही देवाचा आशीर्वाद घेऊ आणि नवा बिझनेस स्टार्ट करू. मी पण दामिनी देवी किर्लोस्कर आहे, अशी हरणार नाही. दिशा, काय मस्त आयडिया दिली आहेस तू. परितोष, आता आपण जाऊ आणि वहिनी जिथे पूजा करतायत ना तिथे जाऊन देवाचा छान आशीर्वाद घेऊ आणि नव्या बिझनेसला सुरुवात करू, तेही जोमाने. येस,
थँक्यू दिशा. आय लव्ह यू. हिच्या एवढी स्टुपिड बाई अख्ख्या जगात नाही बघितली आहे मी. गुरुजी, मारुती, यशस्वी भव, आयुष्मती भव. गुरुजी, माझ्या हातनं ना लई मोठा गुन्हा घडला. म्हणजे माझ्या हातनं अशी चूक घडली की ती आदित्य बाबांच्या जीवावरच बेतली. मी माझ्या पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकलं. मला माहिती नव्हतं ते मंगळसूत्र म्हणजे आदित्य बाबांचं सुरक्षा कवच आहे. आता देवाची करणी कशी आहे बघा. पर माझ्या हातनं चूक झाली आहे खरं आहे. आदित्य ठीक आहे ना? वय पण त्यांच्या पायावर पंखा पडला. मला हीच भीती होती. आता आदित्यवर संकट येतच राहणार. जे घडलं ते वाईट घडलं. गुरुजी, पण मग काही काही दुसरा उपाय आहे का ह्यावर? किंवा मी दुसरं एखादं मंगळसूत्र घालू शकते का गळ्यात? मंगळसूत्र म्हणजे गळ्यात घालायचा साधा धागा वाटतो का तुला? जुना झाला म्हणून जायचा आणि बाजारातून नवीन आणायचा. मंगळसूत्र म्हणजे विधीपूर्वक मंत्रोच्चारासहित पतीनं पत्नीच्या गळ्यात बांधायचं असतं. हे विसरलीस तू? विसरलीस का? आम्ही महायज्ञ करणारच आहोत. पण आदित्यनं तो तुझ्याशी लग्न करतो ह्या भावनेनं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधणं गरजेचं आहे. आणि हे पारू लवकरात लवकर करायला हवं, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. नाही गुरुजी, माझी पारू ते कर. बार काय बोलतोयस तू? कसं शक्य आहे ते? आमच्या नात्याबद्दल देवी यांना अजून काय बी माहित नाही, आणि त्यांना जेव्हा हे समजेल तेव्हा त्या परवानगी देणार नाही हे बी माहित आहे तुला. या बाबतीत कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. आदित्यचा जीव वाचणं महत्वाचं आहे. आता तुम्ही ठरवा काय करायचंय ते. काय करायचं ते बघू. गुरुजी, येतो आम्ही. आदित्य, काय रे, काय वाचतोयस? नाही नाही, काही नाही. नाही काही नाही ॲक्च्युली. आई बस ना, बस. मला ना एक किस्सा आठवला. तर त्याचाच विचार करत होतो मी. कसला किस्सा? मला पण सांग. ॲक्च्युली ना माझा एक मित्र आहे. ही इज अन आर्टिस्ट, इज अन ॲक्टर. तो नाटकात वगैरे काम करतो. आणि काहीतरी असं झालं, त्याच्या रिहर्सलमध्ये त्याचीच एक को ॲक्टर होती, मैत्रीण होती त्याची. त्याने रिहर्सलमध्ये सीनमध्ये तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. ती मुलगी कदाचित खूपच अशी पारंपरिक संस्कारात वाढलेली असेल, परंपरा जपणारी. ती मुलगी ते मंगळसूत्र खरं मानून बसली. ती मनोमन माझ्या मित्राला तिचा नवरा मानू लागली.
अर्थात तिने काय कुठली जबरदस्ती केली नाही त्याच्यावर की त्याने सुद्धा तिला त्याची बायको मानली पाहिजे. आणि मग बराच काळ गेला आणि काळांतराने तो माझा मित्र तो सुद्धा तिच्या प्रेमात पडला. त्याने काय तिच्या समोर कन्फेस नाही केलं, पण तो सुद्धा मनोमन तिला त्याची बायको मानू लागला. मला वाटतं ते दोघंही मूर्ख आहेत.